चला तुम्ही एन्जॉय करा. तू पण चल ना लंचला. नको तुम्ही जा. अरे चल ना, एवढं काय द्या. नको रे आनंद, मला तुमच्यातनं असं थर्ड व्हील व्हायचं नाहीये. थर्ड वीक अरे आम्ही दरवर्षी एन्जॉय करतो. लग्न याच झालंय नवीन नवीन, याने एन्जॉय करायला पाहिजे ना. आपल्यालाच सांगतो एन्जॉय करा. समर, खरं तर आजचा अख्खा दिवस ना तू स्वानंदी सोबत घालवायला हवा. बोरिंग आहेस तू. मला असला बावळटपणा जमणार नाही, पण तुमचं चालू दे. तुम्ही मस्त एन्जॉय करा. ऐक ना समर, प्लीज, काय हरकत आहे. अरे ये ना. बास, हा विषय संपला. मी मध्ये तुम्हाला ड्रॉप करणार आणि मी पुढे जाणार. ओके, तुम्ही एन्जॉय करा. अरे मी राहू दे राहू दे राहू दे, नको विचारूस. हा धीरा बोल. पिंट्या दादा कुठे आहेस रे तू? वेर आर यू? ऐक ना, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. यु नो, एक काम कर ना, तू जिथे जे काय करत असशील ते सगळं सगळं बाजूला सोड आणि इकडे ये ना. कुठे आधीरा, सांग काय झालं. ऍक्च्युली माझी कार ब्रेकडाऊन झाली आहे आणि अचानक बंद पडली अशी, आणि जवळपास काहीच नाहीये. मी एकटीच आहे. इट्स अ सेक्लुडेड प्लेस, इट्स अ सेक्लुडेड एरिया. तिथे आजूबाजूला पण कोणीच नाही. भर रस्त्यात बंद पडली आहे कार. पिंट्यानं मला कळत नाही मी काय करू. आय एम लिटरली स्ट्रँडेड हिअर. प्लीज लवकर ये ना. ओके 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 ठीक आहे. तू एक काम कर, तू गाडीतच थांब, बाहेर पडू नकोस आणि मला तू लोकेशन पाठव. हा, मी येतोय, घाबरू नकोस. मी आहे ना, काही होणार नाही तुला. हॅलो हॅलो हॅलो. अरे आवाजच येत नाहीये, जातोय आवाज. ओके ओके, मी तुला ना लोकेशन पाठवते. ओके, तू लवकर ये प्लीज पिंट्या दादा. आलो आलो, गाडीत बसून राहा. ओके. हा रोहन, कुठे आहेस तू? काय रे, असा का आवाज येतोय तुझा? ते मी रस्त्यात ना जात होतो ग. मी ना, मला अचानक खूप गरगरायला लागलं ग. बरं आहेस ना? म्हणून मी सांगत असते खाल्ल्याशिवाय बाहेर नाही पडायचं सकाळी. बरोबर आहे तुझं ताई, पण ऐक ना, मी तुला एक लोकेशन पाठवतो, तिथे लवकर पोहोचशील का? हो ऑफकोर्स येते. मला लोकेशन पाठव, मी लगेच येते. हा प्लीज. अगं ती बॅटरी पण माझी संपत चालली आहे ना, म्हणून मी तुला लगेच लोकेशन पाठवतो. लगेच आहे हा, प्लीज. हा. ओह माय गॉड, चांगली ऍक्टिंग करतोस यार. हो ना. या, मग स्टारची बायको व्हायला आवडेल. माझा नवरा स्टारच आहे. ते मला माहिती आहे. अरे अंधेरा. चला, ती लोकेशन तर पाठव. हो, थांब लोकेशन पाठवतो. क्विक क्विक. सेंड. दिस इज गोइंग टू बी फन. ऑल द बेस्ट टू अस. ऐक ऐक, सरळ घे आणि पुढे पुढे उजवीकडे घ्यायचं तुला. हा, आपण जवळ पोहोचतोय. चल लवकर चल. आधी एकटे गाडीत पळव जरा गाडी. हा, 400 मीटरवरती उजवीकडे घे. तिथनं डावीकडेच तिचं लोकेशन आहे. चल. हा. प्लॅन कळलाय ना तुम्हाला? हो मॅडम, बरोबर आहे. पण मॅडम, आम्ही असं कसं करणार ना? का नाही करणार? मॅडम, हा आमच्या रेस्टॉरंटच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे आणि आम्ही कोणाशी असं इन्सल्टिंग नाही वागू शकत. आम्हाला सगळ्या गेस्टना सारखंच ट्रीट करावं लागतं आणि सगळ्यांना रिस्पेक्टफुली सर्व करावं लागतं. आता नाही, तुम्हाला मी सांगितलंय ना, तितकंच करायचंय. बाकी आपल्याकडे आजूबाजूची माणसं असतातच लोकांच्या भांडणात उडी मारणारी. त्यामुळे तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. आता कराल ना? ठीक आहे. नाही जमत असेल तर नाही, जमेल ना. काम होऊन जाईल मॅडम तुमचं. आणि कामच करा, बोलायचं नाही. हो. मॉम, आपण करतोय तेवढं पुरेल ना? पुरेल, पुरून उरेल. कसं आहे, आपल्या डॉलला ना इतकं छोटंसं कारण पुरे पडतं तिच्या आनंदाचा विस्फोट व्हायला. म्हणजे एखादा फुगा कसा असतो, त्याला फक्त एक टाचणी मारली ना की बास, पटकन फुटतो. तसंच आहे. तर आपण ह्या दोघांचा
हॅपी व्हॅलेंटाईन्स डे कसा अनहॅपी करायचा तो आता बघूया. यू नेव्हर नो, कदाचित आपल्या अपेक्षेपेक्षाही काहीतरी जास्त घडेल. Bro. Look at the vibe. Isn't it so cool? I love it. Ro, chal na. Eh, this is my favorite track. Come on, come on, come on. Come on, come on. Ro! What is wrong with you? Son, na, look at. Amazing vibe. Such a cool vibe, no? Amazing. Baby. Happy Valentine's, baby. Happy Valentine's Day. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. Thank you. Here is your menu card, sir. बघ काय आवडते ते बघ. ऑर्डर कर पटकन. अगं किती महाग आहे सगळं. ओ बेबी, आज नको ना बघूस किमती प्लीज. आपण काय ठरवलंय? आपल्या लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन्स डे आहे ना, सो आपण छान सेलिब्रेट करूयात ना. तू आज किमती नको बघूस प्लीज. एक काम कर, तू राईट हँड साईडला असा हात ठेव आणि मग ऑर्डर कर. ओके प्लीज फॉर मी प्लीज. कशा किमती नको बघू. अगं एकही डिश इथे 900,000च्या खाली नाहीये. या ऑफकोर्स बेबी, कारण सगळे एक्झॉटिक डिशेस आहेत. यू आर गोइंग टू लव्ह इट. प्लीज प्लीज ट्रस्ट मी. प्लीज ऑर्डर दे ना प्लीज. हे असे लोक बरोबर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अशा रेस्टॉरंट मध्ये येतात. आयदर गर्लफ्रेंड वर इम्प्रेशन पाडायचं असेल नाहीतर बायकोच सगळा खर्च करत असेल. परवडत नाही तर अशा रेस्टॉरंट मध्ये यायचंच कशाला. किंमत बघून ऑर्डर करतायत. एकदम परफेक्ट चाललंय सगळं. आता डॉलला कळेल कोणाशी लग्न केलंय तिने. मॉम, ही तर सुरुवात आहे फक्त. आगे आगे देखो होता है क्या. Excuse me. Mind your own business, okay?